नमस्कार, सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कॉलरची ड्राफ्टिंग. त्यासाठी आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आहे 8 इंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 5 इंच खालच्या बाजूला आपण घेत आहोत. हा कापड फोल्डमध्ये आहे. इथे आपण 5 इंच घेत आहोत. अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेत आहेत. 5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा खाली. त्याचप्रमाणे इकडे वरती 8 इंच घेतलेला आहे, तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे आणि असा रेक्टँगल तयार करून घेत आहे आपण. त्यानंतर खालच्या बाजूला 3 इंच घेऊन आपल्याला कॉलरचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर या कॉर्नरमध्ये वरती आपल्याला 1 इंच कॉलरची कॉलरच्या रुंदीसाठी आपण इथे 1 इंच मार्क केलेला आहे. त्यानंतर 1.5 इंच आपल्याला मार्क करायचं आहे. या कॉर्नरपासून आपण 1.5 इंच वरती घेत आहोत आणि मार्क करत आहोत. त्यानंतर आपल्याला 1 इंच असं घेत कॉलरचा ची रुंदी अरेंज करायची आहे. त्यासाठी आपण इथे एक कर्व शेप देऊन देत आहोत. त्यानंतर 1 इंच मार्क करत कॉलरची रुंदी घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण कॉलरची रुंदी आपण 1 इंच मार्क करत घेऊ. खूप जास्त सुद्धा घ्यायची नाही, 1.25 एवढीच घ्यायची. अशा प्रकारे मी मार्क करून घेतला आणि तिथून शेप ड्रॉ करून घेतला आहे. ही आपली कॉलर तयार झालेली आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे, जो खालचा भाग आहे तो आपल्या नेकला लागणार आहे. हा भाग खाली नेकला शिवायचा आहे. वरचा भाग नेकला शिवायचा नसतो. खाली आपण इथे 3 इंच घेतलेले आहे. खाली 0.5 वरती 8 इंच घेतलेले आहे प्लस 0.5 एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथून इथपर्यंत आपण 1 इंच घेतलेलं आहे. 1 ते 1.25 इंच आपण घेऊ शकतो. आता आपल्याला इथे वरती कॉलरचा एक राऊंड शेप देऊन द्यायचा आहे. तो देताना आपण आपल्या नेकचा मेजरमेंट घ्यायचा पूर्ण आणि जिथे नेकचा मेजरमेंट लागेल ते खालच्या बाजूनी मोजून कट करायचं. अशा प्रकारे आपले कॉलर तयार. अशा प्रकारे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मी इथे एक्स्ट्रा मार्जिन जे पण अर्धा इंच सोडला होता ते एक्स्ट्रा ठेवून कापलेला आहे, जे आपल्याला शिलाईमध्ये जाणार आहे. त्यानंतर आपल्या गळ्याचा मेजरमेंट घेतलेला आहे मी पूर्ण आणि त्यानुसार तो मेजरमेंट मी इथे लावून घेईल. जेवढाही गळ्याचा आपल्या फुल मेजरमेंट आलेला आहे शिवल्यानंतर तो मी इथे 11 इंच लावून घेते आहे. इंच मेजरमेंट घेऊन तिथून मी इथे एक राऊंड शेप देऊन देणार आहे. नेकला जो आपण राऊंड शेप असतो तो नेकचा शेप अशा प्रकारे देऊन देणार आहे राऊंडमध्ये आणि इथून मी अशी कटिंग करून घेणार आहे.
अतिशय सिंपल पद्धतीने आपण ही कॉलर कट केलेली आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जो खालचा भाग आहे तो खाली लागतो आणि वरचा भाग हा वरती जातो। खूपदा असं होतं की उलटं करण्यात येतं की वरती जो भाग आहे तो खाली लावण्यात जातो, जो राऊंड दिसतो तो। तर अशा प्रकारे आपली कॉलर तयार होईल। आपण बघू शकतो आपली कॉलर ही अशी पलटून दिसून पडेल। अतिशय सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे।